रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल असे देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. रामकृष्ण हरी. बघा, आपला हा जो वनस्पतीची ओळख नावाचा युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, घरगुती उपाय, घरगुती नुस्खे, घरगुती टोटके अशी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहे, जनहित जनकल्याणासाठी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू असं पण ते असंत वचनाप्रमाणे. बघा, आज मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त असा फॉर्म्युला सांगत आहे, एकदम जबरदस्त असा एक घरगुती उपाय सांगत आहे एकदम एक जबरदस्त फॉर्म्युला सांगणार आहे, एकदम एक जबरदस्त असा घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ स्किप करून पाहू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण अशाच माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवत राहतोय. एकदम जबरदस्त असा उपाय आहे. कोणी वैद्य बघत असेल, कोणी डॉक्टर बघत असेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा आणि हा उपाय करा. एकदम जबरदस्त याचा रिझल्ट आहे, एकदम जबरदस्त याचा रिझल्ट आहे. तर बघा, आजचा जो उपाय आहे हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा, आज मार्केटमध्ये तुम्ही आजारांना कंटाळलेले आहात, तुम्हाला खूप आजार आहे, आजाराने तुम्ही कंटाळलेले आहात, तुम्हाला कुठेही गुण येत नाही, औषध लागू होत नाही, त्यावेळेस हा उपाय तुम्ही स्वतः करायचे. हे उपाय मी जे युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्याला सांगत आहे, हे उपाय तुम्ही स्वतः करायचे आहे. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही, तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही. हे उपाय तुम्ही स्वतः करा. माझ्याकडे तुम्ही ही औषधं मागाल तर मिळणार नाही, हे उपाय तुम्हाला स्वतःला करावा लागतील, स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहे. तर बघा, कोणी डॉक्टर, कोणी वैद्य बघत असेल तर त्यांनी सुद्धा फॉर्म्युला बघा. आजकाल शेअर मार्केटिंग मध्ये खूप असे औषध आलेले आहेत. रेयास कंपनीचा अमृत ज्यूस असेल, नोनी ज्यूस असेल, अमृत ज्यूस, नोनी ज्यूस, तसे अनेक ज्यूस आहेत आणि ह्या ज्यूसच्या माध्यमाद्वारे सांगतात की हे पूर्ण आयुर्वेदिक आहे, हे आयुर्वेदिक आहे. आणि ते साठवण्यासाठी बघा, कुठलंही जरी लिक्विड मध्ये जे औषध आहे ते साठवण्यासाठी त्याच्यामध्ये केमिकलचा उपयोग केला जातो. कारण कुठलंही केमिकल, कुठलंही पातळ औषध तसं टिकू शकत नाही. फळांचा रस काढला, फळांचा अर्क काढला तरी तो टिकू शकत नाही. तो टिकण्यासाठी त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये केमिकलचा उपयोग हा केला जातोय. तुम्ही त्याची पडताळणी करून बघा किंवा बघू शकता. म्हणून हे सर्व काय आहे, ते केमिकल युक्तच औषध आहे ते, आणि त्याच्यापासून तुमचे आजार बरे होतात. बघा, त्याच्यापासून तुमचे आजार बरे होतात. तसंच हा एक सुद्धा एकदम एक जबरदस्त आयुर्वेदिक फॉर्म्युला मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजाराने तुम्ही कंटाळलेले आहात, तुम्हाला मोठमोठे आजार आहात, किडनी स्टोन, तुम्हाला मोठमोठे आजार आहात, किडनीचा आजार असेल, लिव्हरचा आजार असेल, आतड्याचा आजार असेल, कॅन्सर, एड्स नाही का, थायरॉइड, असे मोठमोठे जर आजार असतील तर सगळे आजार बरा करणारा, सर्व रोग बरा करणारा आयुर्वेदिक वनस्पतीचा फॉर्म्युला मी आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर करत आहे. आपल्याला हा फॉर्म्युला मी सांगत आहे, लक्षपूर्वक तुम्ही हा फक्त ऐका आणि याचा उपाय तुम्ही करायचा आहे. बघा, करायला सोपं नाहीये, कुठलीही गोष्ट सोपी नसते, करण्यासाठी अवघड असते. परंतु तुम्ही आजाराने त्रसलेले असाल, तुमचा वेळ आणि पैसा जर वाचवायचा असेल तर हा उपाय तुम्हाला स्वतःला करावा लागेल. कारण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पैशाच्या जोरावर औषध वगैरे घेता त्यावेळेस तुम्हाला तिथं फसवल्या जातं, तुमचे पैसे फेल जातात, तुमचा वेळ बी जातो आणि पैसा बी जातो. म्हणून हे उपाय तुम्ही काय करायचे आहे, ते स्वतः करायचे आहे. ती एकदम जबरदस्त असा उपाय आहे. बघा, काही औषध आहे ते आज मार्केटिंग मध्ये खूप असे औषध आलेले आहेत, खूप अशा बॉटल आलेले आहेत की ते काय करतात, सकाळी उपवासी पोटी काचेच्या ग्लास मध्ये किंवा सकाळी उपवासी पोटी उठल्याबरोबर तो ज्यूस 15 ml, 20 ml, 30 ml असं ज्यूस घ्यायला सांगतात. ज्यूस घेतल्यानंतर सकाळी आपण ब्रश करायचं, तोंड धुवायचं, दात घासायचे, आंघोळ करायची, पुढची प्रक्रिया. उठल्या उठल्या ते औषध तुम्हाला घ्यायला सांगतात. त्याचप्रमाणे आजचं जे हे औषध आहे हे मी तुम्हाला उठल्या उठल्या घ्यायला सांगणार आहे. सकाळी तोंड धुवायचं नाही, दात घासायचे नाही, काहीच नाही, सकाळी उठायचं आणि ते औषध घ्यायचं. हे औषध बनवण्याची प्रक्रिया खूप अशी सोपी आहे, परंतु ही सोपी प्रक्रिया तुम्ही काय केली पाहिजे. शक्यतो शहरातल्या लोकांना जमणं शक्य नाही, परंतु जे ग्रामीण क्षेत्रामध्ये, जे ग्रामीण भागामध्ये जी लोक राहतात त्यांना हा उपाय सहज आणि एकदम अगदी सोपा आहे. हा उपाय तुम्ही करून बघा, एकदम सरळ सोपा उपाय आहे. तर ह्या उपायापासून तुम्ही रोगमुक्त होणार. तुमचा कुठलाही रोग असू द्या, तुम्ही आजाराला कंटाळलेले आहात, तुम्हाला कुठं गुण येत नाही, देवलूशाकडे गुण येत नाही, भक्ताकडे गुण येत नाही, दवाखान्यामध्ये गुण येत नाही, वैद्याकडे गुण येत नाही, कुठंच तुम्हाला गुण येत नाही. आजाराने तुम्ही त्रासलेले आहात, आजाराने तुम्ही कंटाळलेले आहात,
अशा वेळेस हा उपाय तुम्ही एकदा अवश्य करून बघा. हे औषध कोणाकडून घेऊ नका, हे तुम्ही स्वतः बनवा, स्वतः उपाय करा आणि याचा रिझल्ट बघा. कोणी डॉक्टर किंवा वैद्य असतील त्याने सुद्धा हा पेशंट वरती हा इलाज अवश्य करावा. एकदम जबरदस्त साधा सोपा उपाय आहे. तर बघा, तुमचा वेळ घेत नाहीये, हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे वडाचं झाड. वडाचं झाड शोधायचं आहे. वडाचं झाड तुम्हाला इथं दाखवत आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी इथं बघा स्क्रीनवरती झाडं येतील. हे वडाचं झाड, तर वडाच्या झाडाच्या एक मुठभर काडक्या घ्यायच्या आहेत किंवा आपल्या हिसाबाप्रमाणे तुम्हाला जितकं बनवायचे औषध तितक्या वडाच्या काड्या घ्यायच्या आहेत. वडाच्या काड्या घेतल्या. दुसरा जो वृक्ष आहे तो बघा इथं पिंपळ. तुम्हाला पिंपळाच्या काड्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे पेन आणि डायरी असेल तर पेन आणि डायरीवरती लिहून घ्या. वडाच्या काड्या घ्यायच्या, तेवढ्याच प्रमाणामध्ये पिंपळाच्या काड्या घ्यायच्या. पिंपळ नावाचा वृक्ष असतो तर पिंपळाच्या लाकडं घ्यायचे, पिंपळाच्या काड्या घ्यायच्या, वडाच्या काड्या घ्यायच्या. दुसरं आहे बघा बेलफळ. बेलाचं झाड तुम्हाला सर्वांना माहित असेल, नसेल माहित आहे इथं तुम्हाला झाड दाखवण्यात येत आहे. बेलाच्या झाडाच्या काडक्या घ्यायच्यात, बेलाच्या झाडाचे लाकडं घ्यायचे आहे. ती बघा वड, पिंपळ, बेल आणि चौथा उंबर. उंबर सर्वांना माहित आहे, दरवाजामध्ये असतो, पूजा करतात, गुरुदेव दत्तांचा निवास आहे त्याच्यामध्ये. तर असा उंबराच्या झाडाची काड्या किंवा लाकडं घ्यायची आहे. ती छोट्या छोट्या काड्या घ्या, बोटा या वाढल्या 2 बोटा इतकल्या अशा छोट्या छोट्या काड्या घ्यायच्या आहेत. बघा वड घ्या, पिंपळ घ्या, बेल घ्या आणि उंबर घ्या, अशा काड्या घ्यायच्या आहेत. उंबर झाल्यानंतर तुम्हाला पळसाच्या काड्या घ्यायच्या आहेत. बघा पांढरा पळस भेटला तर एकदम उत्तम, नाही भेटला तर तुम्ही आपल्या साध्या लाल पळसाच्या काड्या घेऊ शकता. तर पळसाच्या काड्या घ्यायच्या आहेत. पळसाच्या काड्या घेतल्यानंतर तुम्हाला एंकळ, एंकळ नावाची एक वनस्पती आहे, इथं तुम्हाला दाखवतो किंवा एंकळीवरती मी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल, त्यावेळेस ती एंकळ तुम्हाला प्रॉपर जंगलामध्ये जाऊन आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. तर एंकळ बाकळ म्हणतात, काही लोक एंकळ बाकळ म्हणतात, काही ठिकाणी फक्त एंकळ म्हणतात. ही जी आमच्या आदिवासी भागातील जी वनस्पतीचं नाव आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे, एंकळ किंवा एंकळ बाकळ ही वनस्पती. मग बघा वडाच्या काड्या घ्या, वडाच्या काड्या घ्या, पिंपळाच्या काड्या घ्या, बेलाच्या काड्या घ्या, उंबराच्या काड्या घ्या, पळसाच्या काड्या घ्या, एंकळ बाकळच्या काड्या घ्या. एवढ्या 5 वनस्पती बघा, ह्या 5 वनस्पतींच्या काड्या घ्यायच्या. किती? 5 वनस्पती सांगितल्या मी तुम्हाला. या 5 वनस्पतीच्या काड्या घ्या. काड्या घेतल्यानंतर एका होमामध्ये त्या काड्यांचं हवन करायचंय तुम्हाला. काय करायचंय? हवन करायचे, किंवा नसेल होम तर ह्या काड्या एकत्र करायच्या. ती त्याच्यावरती गावरान गाईचं तूप टाकायचंय, भीमसेनी कापूर टाकायचे आणि भीमसेनी कापरानं पेटवून त्याच्यावरती गावरान गाईचं तूप टाकायचे आणि त्या काड्यांची राख करायची. काय करायचे? त्या काड्यांची राख करायची. अशी काड्यांची राख करून ते राख चाळून घ्यायची. ते राख चाळून घ्यायची, चाळणीने चाळून एकदम, आणि घेतल्यानंतर काय करायचे? ती राख तुम्हाला चाळून घ्यायची. ह्या ज्या 5 वनस्पती सांगितल्या मी, वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस आणि वेंकळ, ह्या ज्या काड्या आहेत याचं होम हवन करायचे. होम हवन केलं तर एकदम उत्तम. होम हवन करत असताना तुम्ही शक्यतो मृत्युंजय मंत्राचा जप जर केला तर एकदम उत्तम राहील. मृत्युंजय मंत्राचा जप केला तर एकदम उत्तम राहील. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिन पुष्टिवर्धनम रुर्वारमिको वंदनात मृत्युमृक्षाय मामृतात, हा मंत्राचा जप केला तर उत्तम. आणि नाही जप केला तरी चालेल, परंतु ही लाकडं गावरान गाईच्या तुपात भीमसेनी कापूरमध्ये जाळायची आहे. ती जाळून त्याची राख करायची आहे. ती राख चाळून ठेवायची आहे. ती राख चाळून ठेवल्याच्या नंतर अशी राख तुम्हाला किती घ्यायची आहे? बघा अशी राख तुम्हाला पावशर घ्यायची आहे. अशी जाळलेली पावशर राख घ्या. पावशर राख घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वेखंड नावाची एक वनस्पती, किंवा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये वेखंड पावडर भेटेल, किंवा तुम्हाला वेखंड पावडर पाहिजे असेल तर आपल्या ह्या प्रोडक्ट वरती मी तुम्हाला वेखंड पावडर देतो. इथून वेखंड पावडर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तर वेखंड पावडर 5 चिमूट वेखंड पावडर त्याच्यामध्ये टाकायची. कशामध्ये? त्या राखेमध्ये 5 चिमूट वेखंड पावडर टाकायची. भुईआवळा चूर्ण, भुईआवळा चूर्ण सुद्धा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये दुकानामध्ये मिळेल. तर भुईआवळा चूर्ण 4 चमचे टाकायचे. पावशर राखामध्ये 5 चिमूट वेखंड पावडर, तुमच्या लक्षात राहावा म्हणून मी सांगत आहे. पावशर राख करायची आहे, त्याच्यामध्ये 5 चिमूट वेखंड पावडर टाकायची आहे. भुईआवळा चूर्ण तुम्हाला 2 चमचे टाकायचं आहे. भुईआवळा 2 चमचे टाकायचा आहे. आणि गुळवेल सर्वांना माहित आहे, गुळवेल चूर्ण भेटते. गुळवेल चूर्ण सुद्धा तुम्हाला मी इथं देतो. तुम्ही गुळवेल चूर्ण, भुईआवळा आणि वेखंड ह्या वनस्पती तुम्हाला जर मिळणार नसतील तर या 3ही तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. इथून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. प्रोडक्ट मध्ये तुम्हाला
वेखंड चूर्ण, भुई आवळा आणि गुळवेल पावडर, ह्या तीनही पावडरी तुम्हाला इथं देत आहोत. ह्या पावडर तुम्ही इथून बाय करून आणि वापरू. तर काय करायचंय, वेखंडाचं 5 चिमूट चूर्ण घ्या, गुळवेलाचं 4 चमचे आणि भुई आवळ्याचं 2 चमचे चूर्ण, पावशर राख सर्व मिक्स करायचं आहे. मिक्स करून काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे. काचेच्या बरणीमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एक तांब्याचा भांडा किंवा पितळाचा भांडा घ्यायचे, त्याच्यामध्ये रात्री पाणी ठेवायचे. त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा ती राख, त्या राखेमध्ये मिक्स केलेल्या पदार्थ मी तुम्हाला सांगितले. तर काय करायचंय, त्याच्यामध्ये अर्धा चमचा रात्री 1 ग्लासभर पाणी घ्यायचंय तुम्हाला, सॉरी 1 ग्लासभर पाणी घ्या. 1 ग्लासभर पाण्यामध्ये तांब्याचा भांडा असा किंवा पितळाचा असावं, त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, अर्धा चमचा ती पावडर टाकायची, रात्रभर भिजून द्यायचे. सकाळी उठलं की दात घासायचे नाही, तोंड धुवायचं नाही, ते पाणी आल्लाद गाळून आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. बघा, हा उपाय तुम्ही करून बघा. 40 दिवस उपाय करा, तुम्हाला 5 दिवसात रिझल्ट येईल. 40 दिवस उपाय करून बघा. 40 दिवसामध्ये खूप काही तुम्हाला बदल होईल आणि मोठा गंभीर जर आजार असेल तर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत हे पाणी घ्यावे लागेल. 6 महिन्यापर्यंत हे पाणी प्यावं लागेल. 3 महिन्यापर्यंत पिऊ शकता, 6 महिन्यापर्यंत हे घेऊ शकता. असा हा तुम्ही आजारी असाल तर याचा उपाय आहे. काय करायचंय, अर्धा चमचा चूर्ण रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी ते वरील पाणी, जे वर पाणी राहील ते अलगद काढून घ्यायचे. जी मध्ये राख आणि जे काही औषध आपण टाकलेले ते घ्यायचं नाही, त्याला हलवायचं नाही. वरचं जे पाणी राहील ते आल्लाद पाणी काढायचे, न हलवता पाणी काढायचे. खाली राहिलेली राख फेकून द्यायची आहे आणि ते पाणी तुम्हाला फक्त त्याचा अर्क काढून आणि तो अर्क सकाळी उपवाशी पोटी तोंड न धुता प्यायचा आहे. 1 महिना, 3 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत तुम्ही मोठा आजार असेल तर 6 महिन्यापर्यंत हा उपाय करा. तुमचा कॅन्सर, एड्स, कर्करोग असे अनेक रोग, अनेक आजार पूर्णपणे बरे होऊन जातील. हा एक एकदम जबरदस्त असा उपाय आहे. जबरदस्त असा उपयोग मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगितले आहे. तुम्ही आजाराने कंटाळलेले आहात, तुम्हाला दवाखान्यात गुण येत नाही, कुठेही गुण येत नाही, तर हा उपाय तुम्ही स्वतः करायचा आहे. 5 वनस्पतींच्या काडक्या आणा, त्या गावरान गाईच्या तुपात जाळा, त्याचे राख बनवा. त्या राखेमध्ये 5 चिमूट वेखंड चूर्ण, चमचे भुयावळा चूर्ण आणि 4 चमचे गुळवेल चूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. तांब्याचा पितळाचा भांडा असावा, हे रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी आल्लाद गाळून घ्यायचे, राख डसमळायची नाही आणि ते पाणी सकाळी तोंड न धुता तुम्हाला प्यायचं आहे. राहिलेली खालची राख फेकून द्यायची आहे. असा उपाय, हा उपाय तुम्हाला एकदाच करायचे, एका दिवशी फक्त सकाळी एकदाच करायचा. तर असा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचा कोणताही आजार असू द्या, 100% गॅरंटी देऊन सांगतो पूर्णपणे बरा होऊन जाईल. हा उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला एकदम जबरदस्त माहिती मी देत आहे. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी अशीच माहिती आपल्यासाठी घेऊन येत राहतोय. कधी 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, वेळ मिळाल्यास 8 दिवसांनी का होईना, पण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन असे व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करत असतोय. ज्या वेळेस आपल्याकडले व्हिडिओ संपतात त्यावेळेस वैद्यांकडे जाऊन दुसऱ्या वैद्यांची माहिती या चॅनलवर तुम्हाला देतो. कुठे औषधं मिळतात तिथली माहिती देतो, कुठं ना कुठं काय मिळतंय ती माहिती मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे देत राहतो किंवा देत राहणार आहे. तर बघा, काही लोक गोळ्या औषधांवरती डॉक्टरवर विश्वास ठेवतात, पण जे नैसर्गिक उपचार असतात याच्यावर विश्वास ठेवत नाही. याच्यावर विश्वास ठेवायला ते डगमगतात, शंका खातात, संशय खातात. बघा, हे उपाय करत असताना तुम्हाला जर प्रमाण वगैरे काही कळलं नसेल तर पूर्ण एखाद्या डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला घ्या आणि एखाद्या डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याने सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तर एकदम जबरदस्त साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि हे उपाय करत असताना काही पथ्य पाणी पण पाळावे लागतात. त्यापैकीचं पथ्य म्हणजे तुम्ही बघा, आंबट वगैरे खायचं नाही, आंबट खाऊ नका, जास्त आंबट खायचं नाही बस. आणि मका, हिरवी मिरची, वांगे वगैरे खाऊ नका. तर असा हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा. कुठलाही रोग असू द्या, कुठलाही आजार असू द्या, त्या आजारासाठी हा एकच उपाय. आजार अनेक, उपाय एक आणि रामबाण उपाय करून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट येईल. 100% रिझल्ट येईल, त्याची मी गॅरंटी देतो. धन्यवाद माझ्या बंधू आणि भगिनींनो, माय बापानो. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान. रामकृष्ण हरी.